कणवेश्वर मंदिर हे पाटणे फाट्यापासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। जंगमट्टी, आंबेवाडी, गुडवळे असं करत आपल्याला यायचं आहे पारगडच्या रोडने किंवा बाबा धबधब्याच्या रोडने। गुडवळ्यापासून जवळजवळ 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि तिथून पुढेच बाबा धबधबा लागतो। तर त्याच्या अलीकडे 2 किलोमीटर हे मंदिर आहे। कमेंट करतात तर मला खूप छान वाटते की काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल तर ते पण सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। आणि आपल्या भागात जर काही वेगळं तुम्हाला मंदिरं वगैरे माहिती असतील तर ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे जर मला माहिती नसतील तर मी तिथे जाऊन सगळी माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करीन नक्की। मोटनवाडी इथून 7 किलोमीटर आहे बघा। आता आपण आपल्याला जिथे यायचं होतं मंदिरामध्ये तर तिथे पोहोचलोय। आता मी दाखवते आतमध्ये मंदिर तुम्हाला। एंट्री झालेली आहे। किती शांतता आहे बघा, वातावरण पण इतकं छान आहे ना, पावसाचं भारी वाटतंय। आणि या मंदिराची यात्रा पण असते, तेव्हा यात्रेच्या वेळेलाच मी आले होते तेव्हा खूप गर्दी होती, पण आता इतकं भारी वाटतंय। असं वाटतं की आम्ही फक्त एवढेच, म्हणजे आम्ही 5 जणच फक्त आहे, बाकी कोणीच नाहीये। पुरं जंगलामध्ये मंदिर आहे, खूप छान आहे ना। आमच्या इकडचं वातावरण बघा, वरती आकाश आभाळ आले, पावसाचं वातावरण आहे। इथे बघा कुंड पण आहे, तर पाय धुवून मग नंतर एंट्री करायला लागेल आपल्याला। थोडंसं पायावर पाणी घेऊया आणि मग वरती आपण जाऊया। मंदिराच्या एंट्रीलाच राईट साईडला हा झरा आहे, जो विहिरीसारखा त्याला कट्टा बांधून व्यवस्थित केलेला आहे। प्यायचं पाणी आहे, 24 तास 12 महिने पाणी असतं, अगदी स्वच्छ पाणी आहे आणि गार एकदम। कधीही आलात तर याच्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकता। या झऱ्याचं पाणी जसं वरती म्हणजे वरती येतं किंवा ते सगळं कुंड भरतं, तेव्हा या नंदीच्या मुखातून ते पाणी येतं आणि तेच अमृत म्हणून पिलं जातं। आणि आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावरती आहे, पायऱ्या आहेत 51-60, तर त्या पायऱ्या चढून आपल्याला जायचं आहे। व्ह्यू बघा किती छान आहे, श्री कणवेश्वर प्रसन्न, खूप भारी असा व्ह्यू आहे आणि खूप प्रसन्न वाटते इथे आल्यावरती। तुम्ही बघू शकता वातावरण किती छान आहे, सुंदर आहे। आणि हे आहे मंदिराचं मुख्य द्वार, कमान मंदिराची। यात्रेच्या वेळेला ना इकडे सगळी ठिकाणं भरतात, खूप गर्दी असते। म्हणजे जेवढे आमच्या भागातली चंदगड भागातली जेवढी लोक आहेत ना सगळी इकडे येतात। म्हणतात की हे देवस्थान पावतं, खरंच पावतं।
आणि मंदिर किती सुंदर आहे बघा, खूप भारी वाटते, इतकं प्रसन्न वाटतंय ना. आणि या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आत्ताच, म्हणजे यात्रेच्या वेळेला फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान 3 दिवस होतं कार्यक्रम. आम्हाला काही यायला भेटलं नाही कारण आम्ही ऑलरेडी सगळं करून गेलेलो, त्यामुळे काही यायला भेटलं नाही. खूप भारी होतं. इकडे एक रूम काढली आहे साहित्य वगैरे ठेवायला बघा मंदिराचं. आणि पाठीमागचं बघा सगळी झाडं, म्हणजे आमच्या भागात तुम्हाला असं होणार नाही की बाबा ऊन आलंय आणि कुठे बसायला थोडस झाड पण नाहीये, असं कुठेच तुम्हाला होणार नाही. तिकडे बघा बाथरूमची वगैरे पण सोय आहे, पाण्याची टाकी आहे मस्तपैकी, झाडं आहेत, खूप भारी आहे. मंदिराच्या बॅक साईडचं मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे आहे खोपी सारखं दिसते तुम्हाला, तर हे आहे की इथं जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार झाला तेव्हा तिथं होम होतं, तर ते आहे. खूप छान शांत वातावरण आहे, थंडगार असं वातावरण आहे. मंदिराच्या सभोवताली खूप साऱ्या जागा आहे बसायला. तर आपण जर आलो तर एकच आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की आपण कचरा केला नाही पाहिजे. शिव काय ते हा दे. आणि आता मी तुम्हाला फायनली ओळख करून देते, आत्यांची मुलगी सोनू आणि आत्यांचा मुलगा विकी. आत्ता मी आता घरी गेल्यावरती तुम्हाला दाखवते, कारण आमचा अचानक प्लॅन झाला, असं काही ठरवलं नव्हतं. असं हे दोघं बाहेर गेले होते तर येता प्लॅन झाला आणि अचानक आलो. तर घरी गेल्यावरती आत्या दाखवते. आणि आज आम्ही इथे स्टे साठी आहे, त्यांच्याकडे थांबणार आहे, त्यामुळे जेवढं काय काय होईल ते तुम्हाला सगळं बघायला मिळेल. लास्ट टाइम जेव्हा व्हिडिओ बनवला होता तेव्हा चिऊ थोडीशी लहान होती, एवढं काही समजत नव्हतं, त्यामुळे पहिल्यांदा आल्यामुळे थोडीशी किरकिर करत होती, त्यामुळे काही एवढं तुम्हाला व्यवस्थित दाखवता आलं नव्हतं. आता तिला समजते, पण व्यवस्थित खेळते म्हटल्यावरती तुम्हाला सगळं जेवढं होईल तेवढं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करीन. बाकी तुम्हाला मंदिर कसं वाटलं, कोणाला कोणाला माहिती होतं, म्हणजे जेवढे आमचे चंदगड भागातले लोक आहेत तर त्यांना कोणाला कोणाला माहिती होतं आणि कोणाला कोणाला माहिती नव्हतं, हे पण कमेंट करून सांगा. आणि कोण कोण आलंय या ठिकाणी हे पण सांगा कमेंट करून. आणि आपल्या चॅनलला तुम्ही एवढा सपोर्ट करताय त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि सगळे व्हिडिओ बघतायत, कमेंट करतायत, तर मला खूप छान वाटतंय की काहीतरी वेगळं तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल तर ते पण सांगा, म्हणजे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या भागात जर काही वेगळं तुम्हाला मंदिरं वगैरे माहिती असतील तर ते पण कमेंट करून सांगा, म्हणजे जर मला माहिती नसतील तर मी तिथे जाऊन सगळी माहिती काढून तुम्हाला व्हिडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न करीन नक्की. आमच्या इकडे जंगल एरिया आहे, म्हणजे झाडं बघा तुम्ही, सगळीकडे तुम्हाला झाडी दिसेल, त्यामुळे ना जंगली प्राण्यांची खूप भीती असते. म्हणजे संध्याकाळ नंतर जर प्रवास करत असाल तुम्ही तर थोडस जपूनच, कारण नवीन माणूस असेल तर कुठल्या भागाचा काही अंदाज नसतो, कुठून झाडाझुडपातून प्राणी येतील काहीच सांगता येत नाही. म्हणजे पाटणे फाटा टू करंजगाव, म्हणजे हा जो मधला रोड आहे सगळा पट्टा, तर तिकडे पुरी झाडी आहे आणि आतमध्ये गावं आहेत. आणि हे बघा रस्ते बघा आमचे किती शांत, म्हणजे तुम्हाला रस्त्यांना गाड्या पण दिसणार नाहीत जास्त, ठराविकच अधूनमधून दिसतात, तसं कंटिन्यू रहदारी असते असं नाहीये. त्यामुळे शक्यतो एकट्याने प्रवास करायचा संध्याकाळचा टाळा, कारण भरपूर इन्सिडेंट झालेले आहेत रस्त्याने. गविरेडे किंवा प्राणी जंगलातून बाहेर पडतात शांत वातावरणात किंवा थंड वातावरणात, त्यामुळे येताना थोडीशी काळजी घ्या. प्रवास करत असेल रात्रीच्या वेळेला तर प्लीज तुम्ही एकट्याने प्रवास करू नका, कोणाच्या तरी सोबत प्रवास करा, जेणेकरून तुम्हाला पण आधार भेटेल आणि थोडंसं तुमच्या सेफ्टीसाठी पण होईल, म्हणून तुम्ही एकट्याने प्रवास करू नका. आता इथे आधी हे बघा फॉरेस्ट खातं पण इथे झालेलं आहे आता नवीनच. मागे एक आहे, मी तुम्हाला आता जाताना दाखवेन. आणि हे आत्ताच झालेलं आहे नवीन, हे बघा चालू आहे, म्हणजे बनवतायत, फॉरेस्ट खातं आहे ते. तर कारण प्राणी भरपूर आहेत, मी जसं की सांगितलं रोडवरून फिरतात इकडे तिकडे, भरपूर प्राणी आहेत आमच्या इकडे, कारण जंगल एरिया असल्यामुळे ना खूप रिस्क पण आहे, त्यामुळे फॉरेस्ट खाते मध्ये मध्ये आहेत. बघा क्लायमेट किती छान वाटते ना गावाकडे, मस्त वाटते, म्हणजे थंडगार एरिया आणि वारं. काल अजिबातच वारं नव्हतं, हवा नव्हती, पण आज खूप हवा आहे आणि खूप भारी वाटायला लागले, थंडगार वातावरण असं वाटायला लागलं इथंच बसावं. पण चिऊ आहे आणि पाऊस जर आला तर मग मध्येच अडकून बसायला होईल, त्यामुळे आता घरी जावं लागेल.
पेरू पण आता लागायला सुरुवात झाली, छोटे छोटे आहेत, फुलं आलेत आता बघा. मंदिरापासून इकडे गेला ना, हा पारगड रोड आहे, इसापूर पारगड. इसापूर इथून 7 ते 8 किलोमीटर आहे. आणि या साईडला हेरे, गुडवळे, खुतवाना. हा अच्छा, बाबा धबधबाला पण जायचा हाच रोड आहे. मी गेले होते लास्ट टाइम, व्हिडिओ बनवला नव्हता, पण आज जर पावसाळ्यात जर असेल आपण गेलो तर तुम्हाला नक्की दाखव. आता घरच्या दिशेने थोडा वेळ बसलो मस्तपैकी, दर्शन पण छान झालं, काय गर्दी नव्हती काय नव्हती, फक्त आम्हीच तेवढे होतो. आता जाऊया घरी, तर डायरेक्ट आता चला मग बाय बाय.